विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओज मध्ये आपण एक्सरसाइज 1.1 ला सुरुवात केलेली होती आणि त्यातील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि क्वेश्चन नंबर 4 इथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो. एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेतली होती. आता यापुढे आपण क्वेश्चन नंबर 5 ला सुरुवात करतो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 ला संपवणार आहोत. तर जे क्वेश्चन नंबर 5 आहे ते आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 5 आहे, इन ट्रायंगल ABC इफ measure of angle A is equal to 7 pi upon 36 radian, measure of angle B is equal to 120 degree, find the measure of angle C in degree and radian. यात आपण एक कन्सेप्ट जो आहे तो बेसिक कन्सेप्ट अगदी 7वी 8वी पासून शिकत आलेलो आहोत. तो आहे की कुठलाही ट्रायंगल असेल तर त्याच्या अँगलचं मेजरमेंटची सम जी आहे ती ऑलवेज 180 डिग्री असणार आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल ऑफ द सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज 180 डिग्री. त्या कन्सेप्ट आपण ते यूज करणार आहोत. त्यापैकी बघा आपण जे यापूर्वी असे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत, परंतु तिथे आपण एक नवीन जे युनिट आहे डिग्री मेजरमेंट नंतर रेडियन मेजरमेंट हे नवीन शिकलो आहोत. त्याच्यामुळे आपण फक्त हा टॉपिक जो आहे तो इथे एक्झाम्पलच्या थ्रू आपण पाहणार आहोत. तर इथे एक अँगल रेडियन मेजरमेंट दिला आहे आणि दुसरा अँगल जो तो डिग्री मध्ये दिलेला आहे. तर हे सगळं काही करत असण्यासाठी आपल्याला एकाच त्यांना युनिटमध्ये आणणं गरजेचं असतं आणि तेवढ्यासाठी म्हणून फक्त हे एक्झाम्पल आपल्याला 11th स्टँडर्डला टाकण्यात आलेलं आहे. तर ते काय होणार बघा. आता इथे आता जे दिसतंय याला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया आणि त्यांनी आपल्याला दोघी करायला लावलेले आहेत. येणारं जे सीचं मेजरमेंट असेल ते डिग्रीमध्ये पण असायला पाहिजे आणि रेडियनमध्ये पण असायला पाहिजे. आपण त्यापूर्वी दिलेल्या ह्या अँगलला डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया. त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला त्याला फक्त सॉरी 180 बाय पाय याच्याने त्याला मल्टिप्लाय करायचं, कारण आपण रेडियन मधून डिग्रीमध्ये त्याचं कन्वर्शन करतो आहोत. तर पाय गेट कॅन्सल. हा 7 इंटू 36 चा डायरेक्ट पूर्ण भाग जातोय बघा. आपण यापूर्वी पण असे भाग दिलेले आहेत, त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला जर आपण 36 ने याला केलं तर 5 ने भाग जाईल बघा. त्याला 36 मल्टिप्लाय बाय 5 5 36 8 3 5 15 आणि 3 18. तर हा काय नो सर्वांचा 35 म्हणजे हा 35 डिग्री हा अँगल आपल्याला मिळालेला आहे मेजर ऑफ अँगल ए. त्याच्यापैकी आणखी एक आहे अँड मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 120 डिग्री देखील आपल्याला दिलेला आहे. आणि वी हॅव आपल्याला माहिती आहे एक गोष्ट की अँगल मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू असणार आहे 180 डिग्री. त्यानुसार आपला अँगल ए आणि बी आपल्याकडे आहे हा 35 डिग्री प्लस 120 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची सम जी आहे ती असणार आहे हा 5 आणि हा 155 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याला त्या साईडला पाठवूयात. तिथे जाताना ही टर्म जी आहे ती मायनस होणार आहे, मायनस 155 डिग्री. आणि त्याच्यातून आपण सबस्ट्रॅक्शन केलं 180 मायनस 150 आपल्याला मिळतो आहे 25 डिग्री. यानुसार आपल्याला अँगल सी जो आहे तो मिळालेला आहे. पण हा मिळाला आहे डिग्रीमध्ये. आपल्याला रेडियन मध्ये देखील काढायचा आहे. तर आपण अशा वेळेला त्याला फक्त डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार आहोत. हा तिथे तो रेडियन मध्ये होऊन जाईल. आता परत 5चा भाग जातोय बघा. 25 5 पाय आणि 5 ते 15 आणि 5 30 हा रेडियन मेजर ऑफ अँगल हा आपल्याला मिळालेला आहे रेडियन मध्ये आणि हा मिळाला होता डिग्री मध्ये. अशा प्रकारे आपण त्या अँगल जे आहे ते रेडियन. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 7. इथे देखील बघा इन राईट अँगल तो आहे एक ट्रायंगल. तो राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे कुठला तरी एक त्याचा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे एक अँगल आपल्याकडे येऊन गेला. पुढे द अक्यूट अँगल्स आर इन द रेशो. कारण एक जर राईट अँगल आहे एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर एक अँगल हा 90 डिग्रीचा आहे तर रिमेनिंग 2 अँगल जे आहेत ते अक्यूट अँगल असतात. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे हे दोघी अँगलची सम सुद्धा त्यावेळेला 90 डिग्री असते हे आपल्याला माहिती पाहिजे. हा जर 90 डिग्रीचा आहे तर या दोघी अँगलची सम जी आहे ती 90 डिग्री असेल. हाही आपल्याला बेसिक कन्सेप्ट आहे. त्यानंतर अक्यूट अँगल्स आर इन द रेशो. त्यांचे रेशो दिले म्हणजे प्रत्यक्ष अँगल न देता त्यांचा रेशो दिलेला आहे. शिवाय फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. आणि त्याच्यापैकी आपल्याला ते अँगल जे आहे ते डिग्री आणि रेडियन दोन्ही मेजरमेंट मध्ये काढायचं आहे. अशा वेळेला आपण काय करणार आहोत
तर इथे आता एक अँगल तर आपल्याकडे 90 डिग्री चालला आहे. त्याच्या आधी आपण तो ट्रायंगल जो आहे, लेट ट्रायंगल ABC बी अ ट्रायंगल. जो हा ट्रायंगल आपल्याला विचारला अँगलचे, तो ट्रायंगल आपण ABC म्हणूया. त्यात लेट बी अ राईट अँगल ट्रायंगल, तो राईट अँगल ट्रायंगल मानूया. तो जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यापैकी आपण असं म्हणूया की ऍट ए ला तो राईट अँगल मानला तर ऑफकोर्स या ठिकाणी अँगल ए इज इक्वल टू जे आहे ते 90 डिग्री असणार आहे. नंतर जे रिमेनिंग 2 अँगल्स आहेत अँड द अक्यूट अँगल्स, अँगल बी अँड अँगल सी, हे 2 अक्यूट अँगल असते जे रिमेनिंग आहेत. त्याला आपण ए च्या ठिकाणी त्याला काय घेतो आहोत, राईट अँगल. तर हा इथे बी आणि हा सी जे आहे ते अक्यूट अँगल असतील आणि त्यांचा रेशो दिलाय, हॅव्हिंग रेशो 4:5. म्हणजेच ते अँगल काय असेल, देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 4 टाइम, समजा आपण एक्स मानूयात त्याला, त्यांचा इक्वल रेशो, आणि अँगल सी इज इक्वल टू 5x. कारण ते रेशो मध्ये आहेत, मी त्यांना इक्वल रेशो मानायला लागतो. आपण 9th स्टँडर्डला रेशो अँड प्रोपोर्शन ऑफ चॅप्टर जे शिकलो आहोत त्याच्यामध्ये हा प्रकार आहे. त्यानुसार इथे आता बघा, जर आपण सगळ्याची सम केली, आपल्याला माहिती आहे त्यानुसार ते अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी जो आहे तो 180 डिग्री असेल. कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम जी आहे ती 180 डिग्री येते. त्यानुसार तर अँगल ए आपल्याकडे 90 डिग्री आहे, अँगल बी आपण 4x मानला आहे आणि हा 5x आहे, तर इक्वल टू येईल 180 डिग्री. तर यानुसार याची सम जर केली आपण, हा 90 डिग्री पाठवूया, तर इथे बघा 4x प्लस 5x हा 9x होईल आणि इक्वल टू हा 180 डिग्री मायनस 90 डिग्री होईल. म्हणजे हा सुद्धा काय येतोय 90 डिग्री. किंवा आपण त्याला शॉर्ट मध्ये वापरलं असतं, 4x प्लस 5x इज इक्वल टू 90 डिग्री तरी चालणार होतं. कारण मी तुम्हाला जस्ट म्हटलंय राईट अँगल ट्रायंगल मध्ये रिमेनिंग जे 2 अँगल्स असतात अक्यूट अँगल, त्यांची सम जी आहे ती 90 डिग्री असते. तोही कन्सेप्ट डायरेक्ट वापरला असता तर त्याचा आन्सर येणार होतं. तर तेव्हा सुद्धा आपल्याला हेच मिळालं असतं, 9x इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हा इकडे आणला तो डिवाइड होईल, तर x इज इक्वल टू तुम्हाला म्हणतो आहे 10 डिग्री. म्हणजे हा x मिळाला. आपल्याकडे जे अँगल बी अँगल सी होते ते 4x आणि 5x आहे. देअरफॉर रिक्वायर्ड अँगल्स आर, आपल्याला जे अँगल्स हवे आहेत ते असे मिळतील. पहिला जो आहे मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री, आणि हा डिग्री मध्ये आहे, याला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. तर आपण त्याला 90 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 असं केलं तर 9 दुनी 18 होतात आणि हा त्यानुसार इथे पाय बाय 2 रेडियन मिळेल. म्हणजे हा त्याचा डिग्री मेजर आणि तो रेडियन मेजर याप्रमाणे. नंतर दुसरा जो अँगल आहे मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू, ते काय आहे बघा 4x म्हटलाय. जर तो 4x आहे आणि आपण x काढलाय तर 4 × 10 डिग्री इज इक्वल टू 40 डिग्री. हा झाला डिग्री मेजर. त्याला आपल्याला रेडियन मध्ये काढायचं आहे तर आपण काय करणार, त्याला फक्त मल्टिप्लाय करणार आहोत पाय बाय 180 ने. इथे मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मिळेल 40 × पाय बाय 180. 0 0 गेट कॅन्सल, 4चा पूर्ण भाग जात नाही पण आपण 2चा देऊ शकतो. 2 पाय बाय 9, कारण 0 0 कॅन्सल झाला आहे. हा 2 पाय बाय 9 रेडियन हा आपल्याला मिळतो आहे अँगल बी. हा डिग्री मध्ये आहे, हा रेडियन मध्ये आहे. एक्झॅक्टली सेम वे मेजर ऑफ अँगल आपण सी सुद्धा काढू शकणार आहोत. तो कसा निघणार बघा, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू, ते 5x आहे म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजेच तो 50 डिग्री होणार. आणि हा झाला आपला डिग्री मेजरमेंट मध्ये. तसंच रेडियन मध्ये जर काढायचं असणार तर आपण त्याला फक्त पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 0 0 कॅन्सल झाल्यानंतर त्याला 5चा भाग जात नाही, म्हणून आपण पाय बाय 18 रेडियन हा त्याचा रेडियन मेजर मध्ये तिसरा अँगल मिळणार आहे. अशा प्रकारे आपण तिघी अँगल जे आहेत ते डिग्री आणि रेडियन मध्ये जे विचारले त्यानुसार काढून घेतलेले आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. द सम ऑफ 2 अँगल्स इज 5 पाय रेडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. आपल्याला त्यांची जी बेरीज आहे सम त्या 2 अँगलची 5 पाय रेडियन दिलेली आहे
आणि डिफरन्स दिलाय म्हणजेच वजाबाकी दिलेली आहे 60 डिग्री आणि आपल्याला ते अँगल्स फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे दोनच अँगल आहे. आपण या प्रकारचे एक्झाम्पल्स पण पूर्वी सोडवले 10th स्टँडर्ड पर्यंत, परंतु इथे फक्त रेडियन आणि डिग्री या मेजरमेंटचा आपल्याला नवीन अभ्यास असल्या कारणानेच आपण हे एक्झाम्पल्स 11th ला शिकतो आहोत. अन्यथा अदरवाईज हे एक्झाम्पल्स खूप इझी आहे. यात दोन इक्वेशन्स तयार होतील कारण दोन अँगलची सम दिलेली आहे, म्हणजे त्यांची ऍडिशनचं एक इक्वेशन तयार होईल आणि दोन अँगलचे डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे आपण असे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. कारण 10th स्टँडर्डला तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे चॅप्टर शिकलेला आहात. त्या चॅप्टरमध्ये तुम्ही ते सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे मेथड्स देखील शिकलेला आहात. त्यात तुम्ही क्रॅमर रूल वापरलेला आहे, ग्राफिकल मेथडने पण सॉल्व्ह केलेला आहे, किंवा एक व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून त्यांचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण ते यूज केलेला आहे, त्याचा या ठिकाणी यूज होणार आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही जे काही शिकलेला आहात त्या प्रत्येक गोष्टीचा यूज आपल्याला ह्या 11th आणि 12th स्टँडर्डला होणार आहे. त्यासाठी ते बेसिक जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर इथे काय होईल बघा, आता ते अँगल्स आपल्याला जे हवे आहेत ते अँगल्स आपण त्यांचं मेजरमेंट एक्स आणि वाय मानून घेऊयात. लेट द मेजर ऑफ रिक्वायर्ड अँगल्स बी एक्स डिग्री अँड वाय डिग्री. समजा आपण ते एक्स आणि वाय डिग्री मानलं तर काय होईल बघा, इथे जी पहिली कंडिशन दिलेली आहे फ्रॉम फर्स्ट कंडिशन, काय आहे पहिली कंडिशन बघा, त्यांची सम जी आहे दोन अँगलची सम जी ती 5 पाय रेडियन दिलेली आहे. तिथे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 पाय रेडियन दिलेला आहे. परंतु याला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेऊयात, कारण जर ते याच्यामध्ये असतं रेडियनमध्ये आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायला थोडा प्रॉब्लेम येतो, कारण एका युनिटमध्ये असणं गरजेचं आहे. हा एक डिग्रीमध्ये, हा रेडियनमध्ये, म्हणून आपण याला पण डिग्रीमध्ये करून घेऊयात. आणि ते करण्यासाठी आपण त्याला 180 बाय पायने मल्टिप्लाय करतो, म्हणजेच रेडियनचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये होऊन जातं. हा पाय आणि हा पाय कॅन्सल होईल आणि 18×5 = 90 होतात. त्यानुसार 900 डिग्री हे तुम्हाला दोघांची काय मिळणार आहे, ऍडिशन. से दिस फर्स्ट. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन दिलेली आहे की त्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 60 डिग्री आहे, म्हणजेच त्यांची वजाबाकी दिलेली आहे. म्हणजे तिथे काही एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री हे दुसरं इक्वेशन मिळालं. आता इथे काय दिसतं बघा, यांचे कोएफिशियंट इक्वल आहेत, किंवा आपण एक्स इज इक्वल टू वाय प्लस 60 याचे टाकू शकतो. बऱ्याच 3-4 मेथड आपण शिकलेलो आहोत, त्यामुळे कुठली वापरलेली हरकत नाही. पण मी या ठिकाणी यूज करतो कारण यांचे कोएफिशियंट इक्वल आहेत आणि साइन ऑपोजिट आहे. अशा वेळेला आपण ऍडिशन करतो. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, तर दोघांची ऍडिशन केली तर काय होईल बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 डिग्री प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. एक्स प्लस एक्स हा 2x येईल, मायनस वाय आणि प्लस वाय कॅन्सल होऊन जाईल, ते येईल 960 डिग्री. त्यानंतर हा 2 जो आहे तो इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाताना डिवाइड होईल. आपल्याला 2 येईल तर एक्स इज इक्वल टू मिळणार आहे 2×4 4 आणि 2×16 आणि हा 0, म्हणजे एक्स मिळणार आहे 480 डिग्री. आता मिळवायचं आहे वाय. आता कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपण जर एक्स व्हॅल्यू घेऊन दिली तर आपल्याला वाय देखील मिळून जातो आहे. म्हणजे कसं बघा, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. समजा फर्स्ट मध्ये आपण ती व्हॅल्यू घेऊन, इथे काय बघा, एक्स आपण काढलेला आहे 480 डिग्री प्लस हा वाय इज इक्वल टू आहे 900. तर वाय इज इक्वल टू काय होईल बघा, वाय इज इक्वल टू हा तिकडे आता काय म्हणजे मायनस 900 मायनस 480 डिग्री. तर वाय इज इक्वल 100 मायनस 480 तो येईल 420. हा वाय निघाला, हा एक्स होता. त्यांनी विचारलेला आहे फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. डिग्री मध्ये विचारलेला आहे. देअर फॉर द रिक्वायर्ड अँगल्स आर 480 डिग्री and 420 degree. Next, example number 10. Question number 10. The measure of angles of a triangle are in AP. AP चा अर्थ आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय श्रेणी. तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिलेला आहे.
अल्जेब्रामध्ये. तर अरिथमेटिक फंक्शनचं मिनिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक 3 टर्म्स किंवा 4 टर्म्स किंवा 5 टर्म्स ज्या होत्या त्या कशा लिहिल्या हे आपल्याला माहिती आहे. जसे की समजा आपण ए फर्स्ट टर्म मानली आणि डी जर कॉमन रेशो मानला तर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी अशा 3 टर्म ज्या आहेत त्या एपी मध्ये आहेत असं आपण जनरल टर्म मानून घेतो. त्यानंतर जर समजा 4 टर्म्स असतील तर अशाला ए मायनस 3डी, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2डी असं आपण शिकलेलो आहोत. आणि मग 5 टर्म असतील तर ए मायनस 2डी, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2डी अशा प्रकारे आपण 5 टर्म्स पण मानून घेतलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर स्पेसिफिक 3 किंवा 4 किंवा 5 टर्म्सच्या जनरल टर्म्स आपण म्हणू शकतो एपी मध्ये असलेल्या. त्या जर आपल्याला विचारल्या गेल्या असतील तर आपण डायरेक्टली त्यांना हे मानून घेतो. तसंच प्रकारे इथे पण आपण करणार आहोत. पुढे म्हटलंय अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट, म्हणजे जो मोठा नंबर असणार आहे तो 5 टाइम असेल स्मॉलेस्ट नंबरचा. म्हणजे आपण या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर आपला हा असणार आहे आणि ग्रेटेस्ट नंबर जो आपला हा असणार आहे. मग या नंबर्सचं आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. तर बघूयात आपण काय काय करता येईल. तर सुरुवातीला सिन्स द रिक्वायर्ड अँगल्स आर इन एपी, ते एपी मध्ये आहे हे आपण मानलेलं आहे आणि दिलेलं आहे त्यांनी त्यानुसार. तर आपल्याला त्यांना मानता येईल देअरफॉर लेट ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी बी द रिक्वायर्ड अँगल्स. रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला हवे असलेले अँगल जे आहे ते आपण ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी मानून घेतो. तर पुढे आता त्यांनी दिलेली कंडिशन जी आहे त्याच्यानुसार बघूयात आपण. ते एपी मध्ये दिले त्याचा सरळ अर्थ जो आहे बेस ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन एपी आणि ते एपी आहे त्याची कंडिशन पण तुम्हाला दिलेली आहे. आणि आपल्याकडे आणखी एक कन्सेप्ट आहे द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे तिघी अँगलची सम जी आहे ए मायनस डी प्लस ए प्लस डी इक्वल टू असणार आहे 180 डिग्री. मग हा ए प्लस ए काय झाला 3a, हा मायनस डी प्लस डी कॅन्सल होऊन जाईल इक्वल टू येईल 180 डिग्री. हा 3 जर तिकडे पाठवला तर डिवाइड होईल 180 अपॉन 3, 3 × 18 होतात. तर तुम्हाला ए मिळून जातो आहे 60. म्हणजे आपल्याला मिडलची जी टर्म होती किंवा मिडलचा जो अँगल होता तो आपल्याला मिळालेला आहे ए 60 डिग्री. ठीक आहे. तर आता एक एक आपण मिळू शकतो. आणखी एक कंडिशन त्यांनी दिलेली आहे. ऑल्सो गिव्हन दॅट, आता इथे हा 3 नंबर पैकी हा स्मॉलेस्ट नंबर आहे, हा ग्रेटेस्ट नंबर आहे. तर स्मॉलेस्ट नंबर हा 5 टाइम्स आहे ग्रेटेस्ट नंबरचा. म्हणजेच आपण ए प्लस डी इक्वल टू 5 टाइम्स ए मायनस डी असं लिहू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे ए ची व्हॅल्यू निघून गेलेली आहे. तर आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. डायरेक्ट 60 डिग्री ठेवला इथे प्लस डी इक्वल टू 5 इंटू 60 मायनस डी असं त्याला लिहिता येईल. हा 60 प्लस हा डी इज इक्वल टू 5 इंटू 6 30, 300 मायनस 5d इथे लिहिता येणार आहे. नंतर हा 5d इकडे पाठवा, तो इकडे त्यांना प्लस होईल. हा तिकडे पाठवा, तिकडे गेल्यानंतर तो निगेटिव्ह होईल. आणि मग त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 5d आणि 1d म्हणजे 5 प्लस 1 6d इक्वल टू 300 मायनस 60 म्हणजे 240. तर d इक्वल टू 240 आणि हा इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे त्यांना डिवाइड झाला. 6 चोक 24 म्हणजे इथे काय येणार आहे 40. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला डी आणि ए दोघी जर मिळालेले असतील तर आपण रिक्वायर्ड अँगल जे आहे, रिक्वायर्ड अँगल्स आर हे मिळवू शकतो. जसं की आता ए मायनस डी इज इक्वल टू, ए मायनस डी म्हणजे काय 60 मायनस 40 इज इक्वल टू हाऊ मेनी 20 डिग्री. त्यानंतर ए इज इक्वल टू द 60 डिग्री आपण काढलेलाच आहे. आणि ए प्लस डी म्हणजे किती 60 प्लस 40 इज इक्वल टू 100. आता हे झालं डिग्री मेजर मध्ये. ते तर आपल्याला रेडियन मध्ये पण काढायचं आहे, कारण त्यांनी म्हटलंय की ते डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये दोघींमध्ये काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला डिग्री आणि रेडियन मध्ये कन्व्हर्शनचा एक छोटासा रिलेशन शिकलो आहोत, तर ते वापरायचं आहे. तर इथे काय मग ए मायनस डी इज इक्वल टू 20 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180. आपण त्याला फक्त पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो. 0 0 कॅन्सल इथे 9 येईल, 9 × 18 तर 9 रेडियन हा पहिला अँगल मिळाला.
तसंच ए इक्वल टू 60 डिग्री आहे, त्याला मल्टिप्लाय केलं पाय बाय 180 ने, तो झाला रेडियन मध्ये. 6 त्रिका 18 होतात म्हणजे पाय बाय 3. हा आपला सेकंड अँगल मिळाला. सेम वे ए प्लस डी इज इक्वल टू, ए आहे 100 ए प्लस बी, त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं. 0 0 गेट कॅन्सल्ड आणि भाग जातो आहे तो 2चा, म्हणजे 5 5 दुने 10 आणि 9 दुने 18 रेडियन. आणि हा तिसरा अँगल, म्हणजे हे मिळाले आपल्याला डिग्री मध्ये आणि हे मिळालेले आहेत ते रेडियन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, 2 adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. एक डिग्री मध्ये दिलेला आहे, एक रेडियन मध्ये दिलेला आहे. फाइंड द एंगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल त्यांनी साईडला पाहिलेला आहे. सायक्लिकचा मिनिंग असा आहे की या ठिकाणी जे क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे 4ही व्हर्टेक्स जे आहेत ते सर्कल वरती असणार आहे. अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला कुठलंही मॅथचं जर एक्झाम्पल समजायला अडचण येत असेल तर त्यासाठी तुमचं बेसिक जे आहे ते पक्क असणं गरजेचं आहे. आता इथे एक अँगल जो आहे तो 40 डिग्री दिलेला आहे आणि ऍडजेसंट म्हटलंय, त्याचा अर्थ तो इकडचा एक कुठला तरी अँगल दिला असेल तो पाय बाय 3. आपण समजूया की तो हा दिलेला आहे आणि समजा हा ABCD या प्रकारचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं आपण मानूया. तुम्हाला अँगल उरलेले पण काढायचे आहेत आणि ते डिग्री मध्ये काढायचे. हा जो पहिला अँगल आहे दिलेला पाय बाय 3 रेडियन मध्ये दिलेला आहे, याला आपण डिग्री मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करूया. म्हणजे आपल्याला फक्त 2च हे अँगल जे रिमेनिंग आहे ते आपल्याला काढण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. तर सुरुवातीला लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जो आहे तो मानूया. आता त्यापैकी एक अँगल जो आहे म्हणजे एक मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 40 डिग्री दिलेला आहे आणि मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू पाय बाय 3 रेडियन आहे. त्याला आपण आताच डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेऊयात आणि डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला पाय बाय 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करतो. पाय पाय गेट कॅन्सल आणि तो आपला डिग्री मध्ये कन्वर्ट होऊन जातो. रेडियनचं कन्वर्शन डिग्री मध्ये झालं, पाय आणि पाय कॅन्सल झाला. 318 म्हणजे हा 60 डिग्री हा आपल्याला मेजर ऑफ अँगल B डिग्री मध्ये मिळाला आहे. मेजर ऑफ अँगल आपल्याकडे ऑलरेडी होता. आता हे 2 अँगल आपल्याला मिळवायचे आहेत. तर कन्सेप्ट कोणता वापरायला लागला? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची मिनिंग आपण शिकलो आहोत की तो त्याचे प्रत्येक व्हर्टेक्स जे आहे त्या क्वाड्रिलॅटरलचे 4ही व्हर्टेक्स सर्कलच्या परिघावरती असतील म्हणजे सर्कम्फरन्स वरती असतील. अशा प्रकारच्या सर्कलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. त्याच्या संदर्भातला आपण थिअरम पण पाहिलेला आहे 10th स्टँडर्डला. त्याचे जे अपोजिट साइड्स असतात त्यांच्या अपोजिट जे अँगल असतात त्यांची जी सम आहे ती ऑलवेज 180 डिग्री येते. म्हणजे ते पूरक कोन असतात असं आपण शिकलो आहोत. तर त्याचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स हॅव्हिंग सम 180 डिग्री. त्यांची सम जी आहे 180 अंश असणार आहे. त्यामुळे आपण आता त्याचा यूज या ठिकाणी करूयात. सुरुवातीला लेट मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू X डिग्री अँड मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू समजा Y डिग्री मानू. तर काय होईल बघा आता या जागेवरती. आता इथे आपण हा अँगल त्याचा ऑपोजिट अँगल जो आहे C चा ऑपोजिट A आहे आणि B चा ऑपोजिट जो आहे तो D आहे. तर त्याचा आपण यूज करूया. इथे काय होईल बघा. therefore measure of angle A plus measure of angle C is equal to 180 degree and measure of angle B plus measure of angle D is equal to 180 degree. तर त्याचा मेजर ऑफ अँगल A जो आहे तो 40 डिग्री आहे प्लस मेजर ऑफ अँगल C जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इक्वल टू 180 डिग्री होईल. तसंच इथे मेजर ऑफ अँगल B जो आहे तो आहे आपल्याकडे 60 डिग्री. मेजर ऑफ अँगल B आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हा 180 डिग्री होईल. आता फक्त आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. जसे की आता हा 40 डिग्री पाठवला तर मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू येणार आहे 180 मायनस 40 डिग्री
आणि इथे मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 60 डिग्री. हा मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 40 केल्यानंतर आपल्याला 140 डिग्री मिळणार आहे. आणि मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 60 120 डिग्री. अशा प्रकारे आपण चारही अँगल जे आहेत ते फाइंड आउट केलेले आहेत. आणि ते आपल्याला डिग्रीमध्येच फाइंड आउट करायचे होते म्हणून सगळे डिग्रीमध्ये लिहिलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आणि क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. वन अँगल ऑफ अ quadrilateral has measured 2 pi by 5 radian and the measures of other 3 angles are in the ratio. आपल्याला माहिती की क्वाड्रिलॅटरलला 4 अँगल असतात, त्याच्यापैकी एक अँगल जो आहे तो रेडियन मध्ये दिलेला आहे आणि उर्वरित जे 3 अँगल्स आहेत अँगल्स आर इन द रेशो, त्यांचा फक्त रेशो दिलेला आहे. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन मध्ये काढायचे. असं आपण एक एक्झाम्पल पाहिलं यापूर्वी, जे ट्रायंगलशी निगडीत होतं. ट्रायंगलचे जे 3 अँगल्स असतात आणि आपल्याला माहिती आहे की मग आपण अशा बेसिक नॉलेजचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो. जर आपण यापूर्वीचं बेसिक पूर्वज्ञान जर आपल्याला माहिती असेल तर हे एक्झाम्पल अगदी इझी तरीकेने आपल्याला सोडवता येतात. तर तसं ट्रायंगलची तिघी अँगलची सम जी आहे ती आपल्याला माहिती आहे की 180 डिग्री असते. तसंच क्वाड्रिलॅटरल जो आहे, क्वाड्रिलॅटरचे 4ही अँगल जे आहेत ते 4ही अँगलची सम जी आहे ती तुम्हाला ऑलवेज 360 डिग्री मिळणार आहे. असे काही बेसिक कन्सेप्ट असतात. त्यानंतर आपण सायक्लिकचा विचार केला की सायक्लिकची ऑपोजिट पेअर आहे, या दोघांची सम जी आहे ती 180 डिग्री असते. तशी इकडचा हा अँगल आणि हा अँगल याची सुद्धा सम जी आहे ती 180 डिग्री असते. अपोजिट अँगलचे जे पेअर आहेत आपले दोघींची जी पेअरची सम आहे ती 180 डिग्री येते. असे आपण पूर्वज्ञानाचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत. म्हणजे तुमच्याकडे जर बेसिक असेल तर अगदी इझी वेने तुम्ही त्यांना सोडवू शकता आहात. आणि जसं आता इथे दिसतं या एक्झाम्पल मध्ये सुद्धा अंडरस्टँडिंग झालेली आहे आपल्याला की क्वाड्रिलॅटरचे 4 अँगल आहेत त्याच्यापैकी एक अँगल डायरेक्ट दिलेला आहे, रेडियन मध्ये दिलेला आहे आणि बाकी उर्वरित अँगल जे आहेत ते त्यांचे फक्त रेशो दिलेला आहे. याचा अर्थ क्वेश्चनही आपल्याला समजलेला आहे. बाकी आपल्याकडे हे नॉलेज असलं तर एकदम आपण त्याला सहज सोडवू शकतो आहोत. तर बघा कसं. तर आता आपण काय करत, आपल्याकडे फक्त एकच अँगल दिलेला आहे, बाकीचे रेशो दिलेले आहे. आपण सुरुवातीला काय करूया, लेट quadrilateral ABCD be a quadrilateral having त्याचा अँगल ए जो आहे तो आपण मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 2 पाय बाय 5 रेडियन मानूया. तो रेडियन मध्ये दिलेला आहे, त्याला आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेऊया. 2 पाय बाय 5 त्याला आपण 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करतो. आपण पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत. तर पाय गेट कॅन्सल, 5चा भाग जातो आहे. तर 5ने भाग केल्यानंतर 5 × 15 आणि 5 × 30 याप्रमाणे हा 72 डिग्री तुम्हाला एक अँगल मिळून जातो. 72 5ने भाग दिला आहे आपण, लक्षात घ्या. तर इथे आता हा मेजर ऑफ अँगल देखील ए मिळालेला आहे. बाकी उर्वरितचे आपल्याला रेशोज दिले आहेत. तर आपण काय करूया, ते इक्वल रेशोसाठी आपण एक्स किंवा के आपण मानू शकतो आहोत. आपल्याला अननोन एक व्हेरिएबल त्या ठिकाणी मानायला लागतो. तर आपण त्यासाठी काय करूया, लेट एक्स बी अ फॅक्टर ऑफ इक्वल रेशो. त्यांचा तो फॅक्टर जर मानला आपण, देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू, आता बघा रेशो दिलाय 2:3:4, रिमेनिंग जे आहे ते देअरफॉर अँड मेजर ऑफ अँगल ए बी, मेजर ऑफ अँगल सी and measure of angle D having in the ratio 2:3:4 या रेशो मध्ये आहे. म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतो देअरफॉर मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू, जसं की 2 दिसतो तर हा 2x होईल कारण आपण इक्वल रेशोसाठी x मानला आहे. मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू, इथे 3 आहे म्हणून हा डायरेक्ट 3x होईल. आणि मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू, हा इथे 4 आहे म्हणून हा डायरेक्टली 4x लिहिता येईल कारण तो रेशो तसा दिलेला आहे 2:3:4 याप्रमाणे. आता आपल्याकडे 4 अँगल्स येऊन गेलेले आहेत, फक्त ते इथे फक्त अननोन व्हेरिएबल दिसतोय, बाकी आपल्याकडे एक पूर्णतः दिलेला आहे. आता याच्या सहाय्याने काय करूयात, आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलच्या 4ही अँगलची जी सम आहे ती 360 येते. त्यानुसार इथे काय होईल, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. बस याला व्हॅल्यूज पुट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचा. आता अँगल ऑफ ए जो आहे, मेजर ऑफ अँगल ए तो आहे आपल्याकडे
72 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी आपल्याकडे आता 2x आहे, हा 3x आहे आणि हा 4x आहे इक्वल टू 360 डिग्री. हे इक्वेशन फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हा काही 72 तिकडे पाठवून देतो, हा 2 + 3 + 4 हा 5 प्लस म्हणजे 9x होईल आणि हा तिकडे जर पाठवला तर हा मायनस होईल 72 डिग्री. हा 9x इज इक्वल टू आता इथे 360 मायनस 72 आपण करतो आहोत. 10तनं 2 गेले 8, हाच्याला 1, 16तनं 8 गेले 8 आणि इथे 13तनं 1 गेला 2, 288. तर x इज इक्वल टू 288 आणि हा इकडे त्यांना डिवाइड होईल 9. आता याला 9चा भाग जातोय का बघूयात. इथे काय बघा 9 × 27, 28 आहे म्हणून 27, 27 आणि ते पुरला 9 × 18. तुम्हाला x मिळाला आता हा. आता ऍक्च्युली आपल्याला याचं रेडियन मेजर आणि डिग्री मेजर दोघी काढायचे आहे. त्यामुळे आपण काय करूया, सुरुवातीला जे आपले रिक्वायर्ड अँगल्स आहेत सगळे आपल्याला हवे असलेले ते आहेत 2x, 3x आणि 4x हे तीनच आपल्याला काढायचे. बाकी आपला एक जो आहे तो काढला गेला, पण त्याला आपल्याला कन्वर्ट करायचा बाकी आहे रेडियन मध्ये. तो रेडियन मध्ये लिहिला होता, त्याला रेडियनची लिहायची गरज नाही. बघा त्याचं काम झालंय. तो रेडियन मध्ये पण आपल्याकडे येऊन गेलेला आहे, ऑलरेडी होता आणि डिग्री मध्ये पण आहे. आता उर्वरित जे आहे त्यांनाच फक्त आपल्याला बघायचं. म्हणजे काय अँगल बी इज इक्वल टू 2x आहे म्हणजे याचा अर्थ 2 × 32 इक्वल टू काय होईल 64 डिग्री. हा डिग्री मध्ये आला, याला कन्वर्ट करायचा आहे तो रेडियन मध्ये, तर इंटू याला π/180 ने मल्टिप्लाय करायचं, तो रेडियन मध्ये होऊन जाईल. इक्वल टू काय होईल बघा आता इथे भाग जातो का कशाचा बघा, 4चा भाग दिला आपण तर काय होईल 4 × 4 इथे उरले 2, 6 × 24 5 इथे 4 ने भाग दिला तर 4 × 16 उरले 2, 4 × 5 20. कोणी भाग जात नाही बघा, कारण 16 आणि 45 मध्ये कुठल्याही प्रकारचा फॅक्टर जो तो कॉमन नाही म्हणून ते आपण भाग देऊ शकत नाही. पुढे बघा नेक्स्ट मेजर ऑफ अँगल सी तो आहे 3x आणि आपण x काढलाय 32, 3 × 32 म्हणजे 3 × 6 3 × 9 म्हणजे 96. हा मेजर ऑफ अँगल जो आहे तो 96 मिळाला. याला परत आपल्याला डिवाइड करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे π/180 कारण त्याला आपल्याला रेडियन मध्ये पण कन्वर्ट करायचं आहे. मग रेडियन मध्ये कन्वर्ट करताना आपण π/180 ने त्याला मल्टिप्लाय करतो, डिग्रीचं कन्वर्शन रेडियन मध्ये होऊन जातं. याला बघा कशाचा भाग जातोय बघूयात. 4चा भाग जातो याला सुद्धा. 4 × 8 आणि 4 × 16 इथे भाग दिल्यानंतर काय येईल बघा तेच 45. जसं आपण इथे भाग दिला 4 आणि त्यानंतर आपल्याला 45 मिळाला, तर तो 45 येईल. हा मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 24 π/45 रेडियन. तर पुढे मेजर ऑफ अँगल डी इथे देखील तसंच बघा. इथे काय होईल आता मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू हा 4x आहे म्हणजे 4 × 32. इथे काय होईल 4 × 32 हा 8 आणि हा 128 म्हणजे 128. हा मेजर ऑफ अँगल डी जो आहे तो हा डिग्री मध्ये मिळालेला आहे. याला देखील आपल्याला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये, तर याला आपण π/180 ने मल्टिप्लाय करणार आहोत. तर याला परत डिवाइड करायचं आहे, तर याला पण 4 नेच भाग जाईल बघा. तर 4 × 12 4 × 8 आणि हा इथे 45 येईल कारण 4 नेच भाग देतो आहोत. आणि हा फायनली मेजर ऑफ अँगल डी देखील आपल्याला रेडियन मध्ये मिळालेला आहे. कारण आपल्याला सगळे अँगल जे आहेत ते डिग्री आणि क्वेश्चन नंबर 13 फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर of exterior and interior angle of a regular pentagon, hexagon, septagon and octagon असं म्हटलं आहे. तर याचं सोल्युशन बघण्याआधी आपण काही पॉइंट्स बघूया जे आपले बेसिक याच्याशी निगडीत आहे. तर आपल्या सगळ्यांना पॉलिगॉन माहिती असायला पाहिजे. पॉलिगॉन ज्याला ते साइड्स जे आहेत जसे वाटतात पेंटागॉन आहे तर याचा अर्थ असा की याला 5 साइड्स असणार आहेत. या प्रकारचा तो पॉलिगॉन असेल ज्यात त्याला 5 अँगल आणि 5 साइड्स असतील बघा. आता हा पेंटागॉन आहे, हा 1 2 3 4 5. त्यांचे इंटेरियर अँगल असतात ना
हे सगळे सेम असतात. अशा काही बेसिक गोष्टी त्याला लागून पॉलिगॉनला त्यांनी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण म्हणून आपण पेंटॅगॉन घेतो. त्याला साईड टोटल 5 असतील. हेक्झॅगॉन आहे त्याचे टोटल 6 साईड असणार आहे. सेप्टॅगॉन आहे त्याला 7 साईड्स असतील आणि ऑक्टॅगॉनला हे 8 साईड असतील. तर हा जो पेंटॅगॉन आहे या पेंटॅगॉनच्या याला बाह्य कोण असणार आहे म्हणजे एक्सटेरियर अँगल्स, हे त्यांचे एक्सटेरियर अँगल्स आहेत. तर हा आणि हा सेमच असेल आणि ऑफकोर्स या दोघांची सम जी आहे ती 180 डिग्री असणार आहे. कारण ही स्ट्रेट लाईन तयार होते म्हणजे लिनियर पेअर मध्ये ते अँगल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे की लिनियर पेअर अँगल जे असतात त्यांची सम जी आहे ती 180 डिग्री असते. मग त्यानुसार हा अँगल जो आहे तो आपल्याला जर हा अँगल माहिती असेल तर आपण त्याला याच्या 180 मधून हा अँगल मायनस करतो आणि तुम्हाला हा अँगल मिळतो. कारण यांची सम तुम्हाला मिळते ती 180 डिग्री. मग ते इकडनं आपण घेतला तरी चालणार किंवा तिकडे चालणार आहे. मग तसे प्रत्येक अँगलला असतील ते एक्सटेरियर अँगल्स. मग ते हे एक्सटेरियर कसं केलं या साईडने तर ते सगळे असे असणार एक्सटेरियर अँगल्स. मग ह्या ठिकाणी ह्या सगळ्यांची म्हणजे याची सम नंतर हा तो जो स्ट्रेट तयार होतो हा याची सम आणि याची सम सगळ्यांची 180 असते. हा पहिला पॉईंट आहे. द सम ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल इज 180 डिग्री. यांची ऍडिशन जी आहे सम आहे ती 180 डिग्री असेल. त्यानंतर द सम ऑफ द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन इज 360. आणि त्या सगळ्यांची सम आहे ती सुद्धा म्हणजे हा या सगळ्यांची जर आपण सम करत गेलो म्हणजे फक्त हे अँगल्स हे जे त्याचे एक्सटेरियर अँगल्स आहेत तर ती सम जी आहे ती आपल्याला मिळणार आहे 360 डिग्री. आणि त्यानंतर आहे शेवटचा तर एक्सटेरियर अँगल ऑफ एन साइडेड पॉलिगॉन इज गिव्हन बाय 360 अपॉन एन. म्हणजे आता याला 5 साइड्स आहेत ना तर याचा एक अँगल जो आहे तो आपल्याला डिवायडेड बाय 5 केल्यावर तुम्हाला मिळणार आहे. हे याच्यातलं लागून असलेलं बेसिक आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला या एक्झाम्पल लागणार आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. बाकी 3 जे आहेत ते तुम्ही त्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तर पहिलं जे दिसत आहे पेंटॅगॉन. तर ऑफकोर्स पेंटॅगॉनला जे आहे ते टोटल 5 साइड्स असणार आहेत. त्यानुसार हिअर द एक्सटेरियर अँगल ऑफ अ पेंटॅगॉन इज 360 अपॉन 5 इज इक्वल टू 5 जर भाग दिला आपण त्याला तर 5 7 35 आणि 5 2 10 72 डिग्री हा एक अँगल जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच उर्वरित पण जे आहेत तसं हा 1 आपण काढला तसं हे सगळे जे आहेत ते सगळे 72 डिग्री असणार आहे. आणि आपल्याला ते एक्सटेरियर पण काढायचं आहे आणि इंटेरियर पण काढायचं आहे. आणि याला डिग्रीमध्ये पण काढायचं आहे आणि रेडियन मध्ये पण काढायचं आहे. याला डिग्रीमध्ये करूया 72 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. आपण त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो तो रेडियन मध्ये होतो. आणि याला 36चा बाजू 36 गुणे 72 आणि 36 5 180. तर यानुसार इथे 5 येणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्सटेरियर अँगल जो आहे तो डिग्री आणि रेडियन मध्ये मिळाला आहे. आता बाकी आहे तो आपला इंटेरियर अँगल. हे इथे म्हटल्यानुसार आपल्याला आता त्यांची जी सम आहे ती 180 येते इंटेरियर आणि एक्सटेरियर मिळून. त्याच्यापैकी आपल्याकडे एक एक्सटेरियर आलेला आहे. इंटेरियर आपण काढू शकतो. द सम ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन is 180 degree. Therefore, the interior angle equal to 180 minus म्हणजे आपण त्याला 180 मधून मायनस करू 72 ला तेव्हा आपल्याला मिळतो आहे 72 डिग्री इज इक्वल टू. याच्यात आपण 72 काढले तर किती होतात बघा. 72 काढल्याने ते फक्त 108 होत आहे. म्हणजे 108 हा झाला डिग्री मध्ये. याला कन्वर्ट करायचा आहे तो रेडियन मध्ये. रेडियन त्याला भाग जातो का बघा 12 चा भाग जातोय. 12 अष्टोशी होतात आणि 12 1 12 आणि 12 पंचे 60 परत 3 3 9 3 5 15 आणि हे मिळतात 3 पाय बाय 5. म्हणजे हे मिळालं तुम्हाला रेडियन मध्ये आणि हे होतं ते डिग्री मध्ये. अशा प्रकारे आपण रेग्युलर जो पेंटॅगॉन आहे त्या पेंटॅगॉनचे एक्सटेरियर अँगल इंटेरियर अँगल डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये काढलेले आहे. डिग्री रेडियन डिग्री आणि रेडियन एक्झॅक्टली सेम वे हेक्झॅगॉन सेप्टॅगॉन ऑक्टॅगॉन काढता येणार आहे. त्यात तुम्हाला फक्त रिप्लेस करायचं आहे. इथे
आपण 5 टाकलाय, एन साइडेड म्हणतो आपण, त्यानुसार ते 5 आहे. तसं तुम्हाला इथे 6, 8 आणि 7 या प्रकारे तुम्ही टाकून ते उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14. फाइंड द अँगल बिटवीन हवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक ॲट 10 past 11, 20 past 7, 35 past 1, quarter to 6, 2.20, 10, 10. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 past 11 याचा अर्थ असा होता की 11 वाजून 10 मिनिटे हा याचा मिनिंग आहे. त्यानुसार बघा, आता मी बोर्डवरती एक घड्याळ पण काढलेली आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आपल्या घरातल्या घड्याळीचं, तर याच्याशी निगडीत थोडंसं आपण बोलणार आहोत. नंतर 20 past 11 याचा मिनिंग आहे की 11 वाजून 20 मिनिटे. त्यानंतर 35 past 1 म्हणजे 1 वाजून 35 मिनिटे याचा तो मिनिंग असणार आहे. नंतर क्वार्टर टू सिक्स मिनिंग आहे की 6 ला 15 मिनिटं बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ 5:45 एवढे त्यावेळेला वाजलेले असते आणि हे बाकी डायरेक्ट दिलेलंच आहे. तर याचा मिनिंग आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून हे लिहून दिलाय. मी एक एक्झाम्पल सोडतो, बाकी तुम्हाला त्या मेथडने सोडवायचं. पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी आपण थोडंसं आपल्या घरातली वॉच जी आहे तिचं ऑब्झर्वेशन करूया. तर बघा काय आहे याचा जो मिनिंग आहे तो. आता ज्या वेळेला ही पूर्ण रोटेशन जे आहे 360चं असणार आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता हे जे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत त्यांच्यामधला अँगल जो आहे तो, आता बघा 36 हे कम्प्लीट रोटेशन आहे आणि आपलं हे टोटल जे आहे ते 60 आहे. म्हणजे 60 मिनिटाचा तो काळ होतो पूर्ण. म्हणजे या रेषा जे 60 आहेत. म्हणजे आपल्याला दोन रेषांमधला जो अँगल काढायचा असेल तर आपण 6, 7, 36 म्हणजे इथे तुम्हाला 6 डिग्री मिळणार आहे. म्हणजे दोन रेषांमधला, आणि तोच जर मला 360 आणि हा जो दिसतोय टोटल 12 अंक या ठिकाणी दिसतात, ते दोन अंकांमधला जे दोन नंबर्स आहेत त्यांच्यातला कॉन्झिक्युटिव्ह नंबर मधला जर अँगल काढायचा असेल तर मी डिवाइडेड बाय 12 करेल तर 12 × 36 30 डिग्री. म्हणजे 12 आणि 1 यांच्यामध्ये अँगल 30चा होईल. 1 आणि 2 म्हणजे 30चा, 2 आणि 3 म्हणजे 30चा अँगल तयार होईल या ठिकाणी मिनिट हँड आणि हवर हँडच्या दरम्यान. या गोष्टी त्याचा बेसिक आहे. त्यात मग आपण आणखी टप्पे करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल समजा 12 वाजून 3 मिनिटं झालं, 15 मिनिटं झाले तर हा एक टप्पा झाला, हा 15 मिनिटाचा, हा 15 मिनिटाचा, हा 15 मिनिटाचा, म्हणजे बरोबर 4 त्याचे भाग होतील समान. म्हणजे असं आपण त्याच्यात टप्पे करू शकतो. 10 मिनिटाचे पण आपण त्याचे भाग करू शकतो. असं बरंच काही आपल्याला याच्यामध्ये करता येणार आहे. त्यानुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर आता 10 past 11 म्हटलेलं आहे. तर आपण जसं आपण म्हटलं की आता हे जे दिसतंय ना 360/12 आपण 30 डिग्री करतो. म्हणजे आपल्याला दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. द अँगल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे कंटिन्यू जे नंबर येतात त्याच्याबद्दल आपण बोलतोय. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इन क्लॉक मध्ये जे आहेत नंबर्स ते कॉन्झिक्युटिव्ह यांच्यामधले अँगल जे आहेत इज 360/12 म्हणजे 30 डिग्री असणार आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं की 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहे. सॉरी 10 मिनिटं आहेत. 11 वाजून 10 मिनिटं आहेत. त्यामुळे इथे आपण आपला जो मिनिट हँड आहे तो जवळ असणार आहे. म्हणजे 10 past 11 11 वाजून 10 मिनिटं. मग तो जो आहे याच्यातला आपल्याला अँगल काढायचा. बघा ओरली आपण थोडंसं शॉर्ट मध्ये सांगू शकतो की आपला आन्सर कोणाच्या दरम्यान येऊ शकतं किंवा मॅक्झिमम मिनिमम काय येऊ शकतं. तर बघा आता स्वाभाविक आहे की हा तिकडे 10 मिनिटांनी सरकलेला आहे 12 वाजेपासून. कारण ते जेव्हा 12 हा मिनिट काढा राहिला असता 12 वरती एक्झॅक्ट 11 वाजले राहिले असतं तर आपल्याला डायरेक्ट अँगल सांगता आला असता 30 डिग्रीचा आहे. तर यांच्यामधला अँगल तो असेल. परंतु आता जसा हा इकडे सरकला मिनिट काढा तसा हा थोडासा तिकडे जाणार आहे. म्हणजे हा पूर्ण 12 जे अंक आहेत आपले असे 5 5 5 5 म्हणजे पूर्ण 60 मिनिट पूर्ण रोटेट झाल्यानंतर मग हा जो आहे तो एवढा 5 मिनिटाच्या अंतरात सरकतो आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतो की हे एवढं डिस्टन्स तो पार करायला हे संपूर्ण मिनिट हँडला जो आहे ते संपूर्ण मोठं रोटेशन त्यावेळेला करायला लागतं. म्हणून आपण अशा वेळेला काय करणार आहोत की इथे हे जेवढं जे रोटेशन त्याचं झालेलं आहे मिनिट हँडचं त्याच दृष्टीने त्या टक्केवारीमध्ये याचं पण रोटेशन तिकडे झालेलं असेल. म्हणजे हा 30% काहीतरी अंतर तिकडे गेला असेल, काहीतरी डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं असेल त्यावेळेला. त्यानुसार आपल्याला ते पाहायचं आहे. तर इथे सुरुवातीला आपण बघूया की अंदाजाने त्याचा अँगल किती तयार होईल. तर हा 30 30 30 म्हणजे 3 चा अँगल तयार होणार आहे. देअरफॉर द अँगल
बिटवीन 11 and 2, between hour hand at 11 and minute hand at 2 is 3 into 30 degree, म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी तयार होईल. परंतु 90 वर आपल्याला काहीतरी सबट्रॅक्ट करायचं आहे. मग ते कसं करायचं? तर आता इथे काय होईल? द हवर हँड मस्ट बी रोटेट अप टू, हा हवर हँड जो दिसतोय, हा हवर हँड जो आहे तो रोटेट होताना हा संपूर्ण 10 मिनिटाचा काळ जो आहे तो रोटेट होतोय. म्हणजे पूर्ण रोटेशनचा म्हणजे 60 मिनिटाचा हा 10वा भाग आहे. म्हणजेच हे 1, 2, 3, 4, 5, 6 भाग त्याचे होतात बरोबर 10 मिनिटाचे. म्हणजे पूर्ण 60 चे 10 होतात, तर 30 चे जे आहेत ते आपल्याला 6 भाग त्याचे करायचे आहेत त्यानुसार पूर्ण रोटेशनचे. कारण जेव्हा हा पूर्ण रोटेशन करेल मिनिट काटा पूर्ण, तेव्हा हा 5 मिनिटाचा काळ जो आहे म्हणजे 30 सेकंदाचा जो अँगल आहे, 30 डिग्रीचा जो अँगल आहे तो कव्हर करतो. तर तसा हा 10 मिनिटं गेल्यानंतर तो त्याच्या तेवढ्या पार्ट जो आहे तो रोटेशन करणार आहे. म्हणून अप टू 6th पार्ट ऑफ 60 मिनिट. म्हणून देअरफॉर 6th पार्ट ऑफ 30 डिग्री. कारण आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण आहे 6वा पार्ट त्या ठिकाणी होतो आहे 60चा 6वा. त्यानुसार देअरफॉर तो किती अँगल करतो? दॅट इज 30/6 इज इक्वल टू 5 डिग्री. म्हणजे 5 डिग्रीचा अंतर त्याला कव्हर केलेला असेल. म्हणून आपण ज्याला देअरफॉर द अँगल बिटवीन हवर हँड अँड मिनिट हँड इज ते 90 डिग्री आणि त्यातनं आपण मायनस करणार 5 डिग्री इज इक्वल टू काय 85 डिग्री. अशा प्रकारे तो अँगल जो आहे तो आपल्याला मिळतो आहे. सेम वे 20:07 जे असेल म्हणजे 7:20 झालेले असेल, तसं आता हा 7:20 दाखवायचे असतील तर हे 7:20 म्हणजे काय? हा 7 इथे 7 असेल आणि 20 मिनिटं जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की हा इकडनं परत हा इकडे 20 मिनिटं जातोय आणि आपल्याला याच्यातला अँगल काढायचा आहे. तसंच आपण ते रोटेशन त्याचं कम्प्लीट जे आता याचं 1, 2 आणि 3 पार्ट होतात. 20 मिनिटाचा याचा 60चे 3 पार्ट होतात. आपण त्याला 3 डिवाइड करतो, इथे 6 डिवाइड केलं. तेवढा पार्ट त्यातनं कमी किंवा जास्त आपल्याला करायला लागतो. ते याच्यावर डिपेंड करतं की हा काटा इकडे पुढे सरकलाय तर हा अँगल जो आहे तो 90 पेक्षा वरती जाणार आहे. तसंच 11:20 पण तेच असणार आहे. 11:20 आपण हा 20 मिनिटाचा काळ आहे तेवढा तिकडे सरकलेला असेल. या प्रकारे आपण हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आणि या ठिकाणी ही एक्सरसाइज जी आहे ती संपलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.